नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे झिजून जावं पण गंजून जाऊ नये. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काका रोज सकाळी फिरायला जातात. त्यांच्याबरोबर 2 पाण्याच्या बाटल्या असतात. कोणीतरी विचारलं, एवढ्या 2 बाटल्या पाणी कशाला? तर काका म्हणाले, रस्त्यात खूप झाडं दिसतात सुकलेली. जमेल तसं पाणी घालतो त्यांना आलटून पलटून. यापेक्षा जास्त पाणी आणता येत नाही, म्हणून कधी या झाडाला तर कधी त्या झाडाला असं घालतो. तेवढंच चालणं होतं म्हणून भाजी आणण्याचं काम त्यांनी मुद्दाम स्वतःकडेच ठेवलंय. रस्त्यात एक छोटा खड्डा होता. आजूबाजूचे 2-4 दगड रोज त्या खड्ड्यात नेऊन टाकत होते काका. काही दिवसात त्यांनी तो खड्डा बुजवून टाकला आणि म्हणाले, माझ्यासारख्या वयस्कर माणसांना तो छोटा खड्डा देखील धोकादायक असतो, म्हणून जमेल तसा बुजवून टाकला. संध्याकाळी आजूबाजूच्या लहान मुलांना विचारतात, मी तुमच्याबरोबर पकडापकडी खेळू का? आजोबा हळूहळू पळतात. ते कोणालाही पकडू शकत नाहीत, पण ते आपल्याबरोबर खेळतात याची मुलांना गंमत वाटते आणि आजोबांचा व्यायामही होतो. काल एक प्रदर्शन बघायला गेले होते. तिथे एक आजी आजोबा आपल्या सुनेने केलेल्या वस्तूंची विक्री करत होते. सुनेला तेवढीच मदत हा हेतू असला तरी दोघेही सांगत होते, आमच्या देखील 4 नवीन ओळखी होतात, लोकांमध्ये वावरण्याची संधी मिळते. काकूंचा अध्यात्माचा अभ्यास आहे. रोज संध्याकाळी आपल्या साध्या बोलण्यातून त्या कित्येकांना ज्ञानामृत देत असतात. त्यामध्ये कधीच खंड पडत नाही, कारण अनेक डोळे आपल्या वाटेकडे लागलेले असतात हे काकूंना माहीत आहे. काकूंच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सकाळी 8-8:30 पर्यंत शुभ सकाळ असा मेसेज आला नाही तर लगेच फोनाफोनी करून घरी सगळं ठीक आहे ना याची चौकशी केली जाते. आणि जर कोणाच्या घरी काही अडचण असेल तर कमी तेथे आम्ही असं म्हणत सगळी फौज त्या घरी हजर होते. जुजबी औषधं आणि कोरडा खाऊ बरोबर असतोच, पण आवश्यकता असेल तर नाश्ता, जेवण किंवा आजारी व्यक्तीला सोबत, हॉस्पिटलच्या वाऱ्या, सगळं अगदी बिनबोभाट पार पडतं. आपण कोणाला तरी हवे आहोत, आपली कोणाला तरी मदत होते आहे, ही भावना सुखावणारी असते. आपल्या छोट्या छोट्या कृतीमुळे कोणाला तरी मदत होते हे तर खरंच, पण त्या गोष्टींमुळे आपल्याला देखील किती समाधान मिळतं हे अशी लोक अनुभवत असतात. कोणत्याही कौतुकाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता अशी मंडळी आपलं काम करत राहतात, कारण त्यांना एक गोष्ट अगदी चांगल्या रीतीने समजलेली असते. ती अशी, झिजून जावं पण गंजून जाऊ नये. धन्यवाद.